नमस्कार दत्तभक्तांनो, आपण पाहत आहात गुरुमाऊली दत्तभक्तीचा एक दिव्य प्रवास। आजचा विषय आहे दत्त संप्रदायातील माधुकरी सेवा। मित्रांनो, मधुकरी किंवा माधुकरी हा शब्द उच्चारला की अनेकांच्या मनात दारोदार भिक्षा मागणाऱ्या व्यक्तीचे चित्र उभे राहते। काहींना तो दारिद्र्याशी जोडलेला वाटतो, काहींना तो मागासलेपणाचे प्रतीक भासतो, तर आधुनिक विचारसरणीत माधुकरी म्हणजे आत्मसन्मान गमावून जगणे अशीही समजूत आढळते। परंतु भारतीय अध्यात्म परंपरेत, विशेषतः संत परंपरेत माधुकरी हा शब्द जितका साधा वाटतो तितकाच तो अर्थाने खोल, व्यापक आणि तात्विक आहे। माधुकरी म्हणजे केवळ अन्न मागणे नव्हे, माधुकरी म्हणजे अहंकाराचे विसर्जन, आसक्तीचे क्षालन आणि समाजाशी नाते जोडतही अंतर्मुख राहण्याची साधना। मधुकर म्हणजे मधमाशी या शब्दापासून बनवलेले भाववाचक नाम म्हणजे माधुकरी। ज्याप्रमाणे मधुकर हा प्रत्येक फुलातील मध गोळा करतो, त्याप्रमाणे गुरुगृही शिकणाऱ्या विद्यार्थ्याने 5 घरी तयार अन्न भिक्षा मागून खावे, याला माधुकरी असे म्हणतात। मधमाशी कोणत्याही एका फुलावर तुटून पडत नाही, ती प्रत्येक फुलावरून थोडे थोडे मध गोळा करते। कोणत्याही फुलाचे नुकसान न करता, कोणावरही ओझे न बनता ती आपले कार्य पूर्ण करते। साधकानेही समाजात असेच वागावे ही माधुकरी मागची मूळ भावना आहे। एकाच व्यक्तीवर अवलंबून न राहता, कोणाकडूनही अपेक्षा न ठेवता, जे मिळेल ते स्वीकारणे आणि जे मिळणार नाही त्याबद्दल खंत न बाळगणे हा माधुकरीचा आत्मा आहे। मानवी जीवनात अहंकार सर्वात मोठा अडथळा आहे। मी करता आहे, मी कमावतो, मी पात्र आहे, या भावना माणसाला सतत अस्वस्थ ठेवतात। माधुकरी या अहंकाराला रोज थोडे थोडे झिजवते। दारोदार फिरताना साधकाला स्वतःचे नाव, ओळख, प्रतिष्ठा यांचा विसर पडतो। तो केवळ एक जिज्ञासू जीव राहतो, ज्याला देहासाठी थोडे अन्न हवे आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ स्किप करू नका। कदाचित हा दत्तगुरूंचाच संकेत असेल। डोळे बंद करा, मन शांत करा आणि पूर्ण श्रद्धेने म्हणा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मित्रांनो, दत्त संप्रदायात माधुकरी म्हणजे भिक्षा मागून किंवा गोळा करून अन्न ग्रहण करण्याची एक अत्यंत पवित्र आणि प्राचीन परंपरा आहे। भगवान दत्तात्रेयांनी आपल्या 24 गुरूंमध्ये मधमाशीकडून हा गुण शिकला होता की अन्न हे फक्त भूक भागवण्यापुरतेच घ्यावे। दत्त क्षेत्रातील माधुकरी सेवा ही दत्त संप्रदायातील सर्वात पवित्र आणि महत्त्वाची साधना मानली जाते। गाणगापूर, औदुंबर आणि नरसोबाची वाडी यासारख्या प्रमुख दत्त क्षेत्रांमध्ये ही सेवा आजही अत्यंत श्रद्धेने केली जाते। या सेवेत साधक किंवा भाविक हातात झोळी किंवा द्रोण घेऊन कमीत कमी 5 घरातून भिक्षा मागतो। भिक्षा मागताना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा नामजप केला जातो। महाराष्ट्रातील प्रसिद्ध दत्त क्षेत्र श्री क्षेत्र गाणगापूर येथे अशी श्रद्धा आहे की भगवान श्री नृसिंह सरस्वती रोज दुपारी माधुकरी मागण्यासाठी येतात। म्हणून गाणगापूर हे माधुकरी सेवेचे मुख्य केंद्र आहे। स्वामी श्री नृसिंह सरस्वती यांनी स्वतः सांगितले आहे की मी रोज दुपारी गाणगापुरात माधुकरी मागण्यासाठी येतो। त्यामुळे येथे येणारा प्रत्येक भक्त स्वतः माधुकरी मागतो किंवा भिक्षेकरांना माधुकरी वाढतो। दररोज 12 ते 12:30च्या सुमारास श्री महाराज भिक्षा मागण्यासाठी गावात येतात। मंदिराजवळ भाविक द्रोण घेऊन कमीत कमी 5 घरांमध्ये माधुकरी मागण्यासाठी जातात। भिक्षेत मिळालेले अन्न एकत्र घेऊन ते दत्तप्रसाद म्हणून ग्रहण केले जाते। श्री क्षेत्र नरसोबाची वाडी येथे कृष्णा नदीच्या तीरावर दत्तप्रभूंचे वास्तव्य मानले जाते। या क्षेत्रातही दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान माधुकरी मागण्याचे आणि भक्तांना अन्नदान करण्याची मोठी परंपरा आहे। तसेच श्री दत्त क्षेत्र औदुंबर या शांत आणि पवित्र क्षेत्रात औदुंबर वृक्षाच्या छायेत साधक माधुकरी मागून आपली साधना पूर्ण करतात। नामस्मरा गुरुदत्तांचे, तुमचे कार्य साधेल। मज प्रचिती आली बहु,
तुम्हा देखील येईल. मित्रांनो, माधुकरी ही केवळ पोट भरण्याची क्रिया नसून ती वैराग्याची कसोटी आहे. अन्न देणारा मनुष्य नसून परमेश्वरच आहे अशी भावदृष्टी ठेवल्याने देणारा घेणारा हा भेदच नष्ट होतो. सर्वांनी भिक्षा मागावी असा याचा अर्थ नाही, पण प्रत्येकाने आपल्या गरजा मर्यादित कराव्यात, उपभोगावर संयम ठेवावा आणि निसर्ग व समाजावर अनावश्यक ताण टाकू नये हा संदेश माधुकरी देते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि कमेंटमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. मित्रांनो, माझ्या चॅनलचे 1 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण होण्यासाठी आता अगदी थोड्या सबस्क्रायबर्सची गरज आहे. नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. हे गुरुदेव दत्ता, तुमच्या लीला कळणे ब्रह्मादिकांनाही शक्य नाही आणि आमच्या सारख्यांना तर अजिबात शक्य नाही. तेव्हा अधिक परीक्षा न घेता आमच्या हृदयातील स्थान आपण कधीही सोडू नये हीच तुमच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.